नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 9 ऑक्टोबर दुपारचे 3 वाजत आहेत. आज आपण 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात कोणत्या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सर्वप्रथम परतीच्या मान्सूनबद्दल. तर परतीच्या मान्सूनने मागील 2 दिवसात जी माघार घेतलेली होती, म्हणजेच उत्तर भारतातील हे सर्व राज्य आणि महाराष्ट्रातील उत्तर भाग यापर्यंत माघार घेतलेली आहे आणि पुढील 4 ते 5 दिवसात हा महाराष्ट्राचा संपूर्ण भाग कव्हर करेल असा अंदाज आहे. त्यानंतर हवेच्या सॅटेलाईट पिक्चरमध्ये जर पाहिलं तर ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे अरबी समुद्रावर एक चक्राकार हवेची स्थिती अजून पण सक्रिय आहे. तसेच WD या भागात सुद्धा सक्रिय झालेला आहे. याच्यामुळे जम्मू काश्मीर, लेह लडाख, पंजाब, दिल्लीचे काही भाग या भागात कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्याच्यानंतर गोव्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे. याच्यामुळे या आठवड्यात दक्षिण महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यानंतर क्लाउड सॅटेलाईट पिक्चरमध्ये जर पाहिलं तर WDमुळे तुम्ही पाहू शकता या भागात म्हणजेच लेह लडाखच्या भागात थोडेफार ढग सक्रिय झालेले आहेत आणि पूर्व भारतात चक्राकार हवेच्या स्थितीमुळे थोडेफार ढग सक्रिय होताना दिसून येत आहेत. तसेच ईशान्य मान्सूनमुळे तमिळनाडू, केरळ, कर्नाटकचे दक्षिण भाग आणि आंध्र प्रदेशचे दक्षिण भाग या भागात सुद्धा हलके मध्यम ढग दुपारनंतर सक्रिय होत आहेत. आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर आपल्या राज्यात आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे आणि कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत. त्यानंतर सर्वप्रथम आपण 10 आणि 11 ऑक्टोबरचा हवामान अंदाज पाहूया आणि त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंतचा. तर 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव तसेच मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या सर्व जिल्ह्यात दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामान होईल. मात्र पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यात नाही आहे पुढील 2 दिवसात म्हणजेच 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी. तसेच यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा या भागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान होईल. मात्र हे ढग पाऊस देतील असं काय वाटत नाही आहे. राहिलेल्या उर्वरित सर्व जिल्ह्यात सुद्धा कोणत्याच भागात पावसाची शक्यता नाही आहे. एकूणच काय तर पुढील 2 दिवसात राज्यात कोणत्याच भागात पावसाची शक्यता नाही आहे. फक्त या भागात अंशतः ढगाळ हवामान होईल. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचे काही भाग या भागात. त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी सुद्धा सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, जालना या भागात अंशतः ढगाळ हवामान होईल आणि पावसाची शक्यता कोणत्याच भागात नाही आहे. उर्वरित राहिलेले सर्व जिल्हे आहेत या भागात सुद्धा कोणत्याच जिल्ह्यात 12 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यताही नाही आहे. त्यानंतर 13, 14 आणि 15 ऑक्टोबर या 3 दिवसात जी पावसाची शक्यता बनणार आहे ती म्हणजे सिंधुदुर्गचा पूर्व भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, सातारचा पश्चिम भाग आणि रत्नागिरीचा पूर्व भाग. सातारचा पूर्व भाग म्हणजे महाबळेश्वर किंवा आसपासचे भाग असू शकतात. कोल्हापूरचा पश्चिम भाग म्हणजेच सावंतवाडी तसेच आजूबाजूचे भागसुद्धा असू शकतात. कुठेतरीच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या भागात. तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल की मुसळधार पावसाची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे, असं काय नाही आहे. या 3 दिवसात उर्वरित राहिलेले सर्व जिल्हे आहेत कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही. फक्त याच भागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारचे पश्चिम भाग, कोल्हापूरचे पश्चिम भाग या भागातच कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या 3 दिवसात म्हणजेच 13, 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी. त्यानंतर काल म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी ज्या तापमानाच्या नोंदी झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत.
विदर्भ विभागात अकोला जिल्ह्यात दिवसाचं तापमान 36.9 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. अमरावती जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.8 सेल्सिअस. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23 सेल्सिअस. याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.6 सेल्सिअस. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.1 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22 सेल्सिअस. नागपूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.5 सेल्सिअस. वर्धा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 36 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22.4 सेल्सिअस. वाशिम जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.2 सेल्सिअस. आणि यवतमाळ जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18.2 सेल्सिअस. त्याच्यानंतर मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.2 सेल्सिअस. त्यानंतर बीड जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.5 सेल्सिअस. नांदेड दिवसाचं तापमान 35 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.8 सेल्सिअस. हिंगोली जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.5 सेल्सिअस. धाराशिव जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस. याच्यानंतर परभणी जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22 सेल्सिअस. आणि लातूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. त्यानंतर मुंबई आणि कोकण विभागात मुंबईमध्ये दिवसाचं तापमान 32.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 25.2 सेल्सिअस. ठाणे दिवसाचं तापमान 32.5 तर रात्रीचं तापमान 25 सेल्सिअस. त्यानंतर पालघर दिवसाचं तापमान 31.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 24 सेल्सिअस. रायगड दिवसाचं तापमान 32.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 25.1 सेल्सिअस. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.7 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23 सेल्सिअस. याच्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. जळगाव दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18.8 सेल्सिअस. याच्यानंतर कोल्हापूर दिवसाचं तापमान 31.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.3 सेल्सिअस. महाबळेश्वर दिवसाचं तापमान 27.2 तर रात्रीचं तापमान 16.1. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.1 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.9 सेल्सिअस. पुणे जिल्हा दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस. सांगली जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.2 सेल्सिअस. सातारा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 17.6 सेल्सिअस. आणि सोलापूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.1 सेल्सिअस. तर हे झालं तापमानाविषयी. मगाशी सांगितल्याप्रमाणे 13, 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी सातारचा पश्चिम भाग, रत्नागिरीचा पूर्व भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि सिंधुदुर्गचा पूर्व भाग तसेच सांगलीचा पश्चिम भाग कुठेतरी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. बाकीच्या व्हिडिओजवर विश्वास ठेवू नका. याच भागात कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. उर्वरित कोणत्याच भागात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता ही नाही. अंशतः ढगाळ हवामान होऊ शकतं, पण मात्र ते ढग जे बनतील ते पाऊस देतील असं काही वाटत नाही आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवू शकता, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल. धन्यवाद मित्रांनो.